नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश आणि मानवी दोघेही छान असं मूवी एन्जॉय करत होते. काही तासांनी मूवी संपताच मानवी उठून वॉशरूमकडे जाऊ लागते, पण रियांश तिला थांबवतो. तो म्हणतो, जान, हे काय करतेस तू? मला असं सोडून जाऊ शकत नाहीस. मानवी म्हणते, पण मी फक्त वॉशरूममध्ये चालली होती, तुम्हाला सोडून नाही. त्यावर रियांश म्हणतो, ठीक आहे. पण तो काही बोलण्याआधीच ती घाईतच वॉशरूममध्ये निघून जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते. ती बाहेर आल्यानंतर तिची नजर रियांशला शोधू लागते, पण तो तिला कुठेच दिसत नव्हता. मानवी त्याला फोनसुद्धा करते, पण तो फोनसुद्धा कट करतो. मानवी एक खोल श्वास घेते आणि तिच्या खांद्यावर काहीतरी खूप वेळापासून टोचत होतं. त्यामुळे ती आरशासमोर उभं राहून शर्टच्या वरील 2 बटनांना काढते आणि आरशात पाहू लागते. एक स्टेपलरची पिन तिच्या स्ट्रॅप्समध्ये अडकली होती. तीच तिला खूप वेळापासून टोचत होती. ती पिन काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती काही केल्या निघत नव्हती. शेवटी मानवी वैतागून तिचा शर्ट काढते आणि ब्राच्या हुकांना काढून ती स्ट्रॅप्समध्ये अडकलेली पिन काढते. अचानक दार उघडले जाते आणि रियांश आत येतो. त्याला आलेलं पाहताच मानवी हातानेच स्वतःला झाकते आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागते. पण रियांश तिला अडवतो. तिचं असं हातानं स्वतःला झाकलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित येतं. काय जान, मी तुला आज पहिल्यांदाच असं पाहत नाही. त्यावर मानवी त्याला धक्का देते, पण रियांश हातातील पॅकेट बाजूला ठेवतो आणि तिला स्वतःकडे खेचून तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला खूपच उत्कटतेने किस करू लागतो. काही वेळातच ते दोघे एकमेकांच्या रंगात रंगले होते. त्यांच्या अंगावरील कपडे जमिनीवर विखुरले होते आणि ते दोघे बेडवर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. ते दोघे अशा भावनिक वळणावर होते ज्यात निस्वार्थ प्रेम आणि एकमेकांसाठी असणारी ओढ स्पष्टच जाणवत होती. काही वेळातच ते दोघे एक होतात आणि त्यांच्या प्रेमाला त्या मंद प्रकाशाची आणि सुगंधित गुलाबांची साथ मिळत होती. इकडे त्यांचा रोमांस रंगला होता, तर राठोड परिवारात परतलेली कियारा रागाने वस्तू इकडे तिकडे फेकत होती. इशिता आणि विक्रांत तिला मित्रांनो, तिथं विक्रम आहे, तिथं विक्रांत झाला आहे. विक्रम तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण कियारा लहानपणापासूनच खूप हट्टी आणि स्वार्थी होती. काही वेळाने ती स्वतःहून शांत झाल्यावर घडलेला सर्व प्रकार इशिता आणि विक्रमला सांगते. विक्रमला काहीतरी खटकत होतं, पण इशिता म्हणते, घाबरू नको बेटा, उद्या रियांश सक्सेनाने त्याच्या प्रोजेक्ट सक्सेससाठी एक पार्टी ठेवली आहे. त्यात या शहरातील मोठमोठे लोक येणार आहेत. आपण त्यांच्यासमोरच एक असा बॉम्ब फोडायचा ज्यामुळे तो स्वतःहून त्याचं सर्व आपल्याला देईल. इशिताला वाटत होतं की रियांशही तसाच असेल जसे तिने टार्गेट केलेले आधीचे लोक होते, पण तिला हे माहीत नव्हतं की तो एका क्षणात राठोड कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकतो. इकडे रात्रीचे 8 वाजले होते. मानवी जागी होते आणि रियांशकडे पाहू लागते. तो समोरच्या एका टेबलवर आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत बसला होता. ती उठते आणि त्याच्या शेजारी टेबलवरचा टॉवेल स्वतःभोवती गुंडाळते आणि ती थेट जाऊन रियांशच्या मांडीवर बसते. रियांश लगेचच लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, जान, आर यू ओके? मानवी मानेने होकार देते. ती म्हणते, अहो, उद्याची पार्टी कुठे आहे आणि त्याचा वेळ? त्यावर रियांश तिला त्याविषयी सर्व माहिती देतो. तो म्हणतो, जान, काळजी करू नको. उद्याचं सरप्राईज खूप खास असणार आहे. ते फक्त तुझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच सरप्राईज असणार आहे. मानवी म्हणते, ठीक आहे, पण आपण घरी जाऊया? असं म्हटल्यावर रियांश विचारतो, काय झालं? ती म्हणते, मला खूप भूक लागली आहे. त्यावर रियांश म्हणतो, हो ठीक आहे, तू तुझं आवरून ये, आपण लगेच निघूया. मानवी पटकन वॉशरूममध्ये जाते आणि स्वतःचं आवरू लागते.
रियांश यशला फोन करतो आणि एका हॉटेलमध्ये टेबल बुक करण्याचे आदेश देतो. मानवी येताच दोघेही ऑफिसमधून बाहेर येतात आणि कारमध्ये बसून हॉटेलच्या दिशेने निघतात. साधारण 15 मिनिटातच कार एका अलिशान हॉटेलसमोर थांबते. मानवी विचारते, आपण कुठे आलो आहे? त्यावर रियांश म्हणतो, तुला खूप भूक लागली होती म्हणून आपण डिनरसाठी आलो आहे. दोघेही कारमधून खाली उतरतात. ते दोघे आत जाणार तोच रियांशचा फोन वाजतो. फोन महत्त्वाचा होता त्यामुळे तो मानवीला आत जाण्याचा इशारा करतो आणि फोन उचलतो. पण मानवी आत जाण्याऐवजी रियांशचा फोन संपण्याची वाट पाहू लागते. हॉटेलच्या बाहेर शांतता होती. ती आजूबाजूचं निरीक्षण करत असताना तिचं लक्ष एका व्यक्तीकडे जातं, जो गेटजवळ उभा होता. त्याला पाहताच मानवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तो व्यक्ती तोच होता ज्याचा मानवीने पाठलाग केला होता. ती त्याच्याकडे चालत जाते आणि थोड्या कठोर आवाजात म्हणते, एक्सक्यूज मी. तो माणूस दचकून तिच्याकडे पाहायला लागतो. ती म्हणाली, तुम्ही त्या दिवशी कॉन्फरन्समध्ये रियांशचे फोटो का काढत होता? तुम्ही कोणत्याही चॅनेलचे किंवा मीडियाकडून नव्हता. हे ऐकून तो व्यक्ती गोंधळतो आणि नजर खाली करतो, जणू तो काही लपवत होता. तो हळू आवाजात म्हणतो, मी नाही, मी कुठे पाठलाग करत होतो आणि मी असाच मोठा व्यक्ती आहे म्हणून फोटो काढला होता. मानवीला त्याच्यावर राग येत होता. ती म्हणते, मग तुम्ही अचानक त्या कॉन्फरन्समध्ये कुठून आलात? आणि मी तुम्हाला फोटो काढताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यामुळे खोटं बोलू नका. तो हलकसं हसला, पण त्या हसण्यात दुःख होतं. तो म्हणाला, कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्याचा चेहरा माझ्या मानलेल्या बहिणीच्या मुलासारखाच आहे. तिच्यासारखेच डोळे आणि नाकावरती उजव्या बाजूला एक तीळ. हे ऐकून मानवी स्तब्ध झाली, कारण रियांशच्या नाकावरतीही उजव्या बाजूला एक तीळ होता. ती म्हणते, काय? तो व्यक्ती म्हणतो, माझं नाव रमेश आहे. मी एक अनाथ आहे. अशीच दिवसभर लोकांची कामे करतो आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मी स्वतःचा उदरनिर्वाह करतो. 5 वर्षांपूर्वी मी एका सुनसान रस्त्यावरून जात असताना एका महिलेने एका स्त्रीला माझ्यासमोरच कारने उडवलं होतं. रात्रीची वेळ होती त्यामुळे कदाचित मी तिथे असल्याचं कोणाला जाणवलं नव्हतं. सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. रात्री साधारण 1 वाजता एक महिला गाडी घेऊन जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर थांबली. तिच्यासोबत अजून एक स्त्री होती. तिने तिला गाडीतून उतरवलं आणि मध्यभागी उभं केलं. त्यानंतर ती पुढे निघून गेली आणि पुन्हा गाडी रिव्हर्स घेऊन येऊन जोराची तिला धडक दिली. त्यामुळे ती स्त्री उडून दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. हा रस्ता खूपच सुनसान असल्यामुळे इकडे फारसं कोणी येत नव्हतं. पण मी एका कामासाठी जंगलात गेलो होतो आणि खूप उशीर झाला म्हणून मी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा ते सगळं झालं त्यानंतर ती महिला वेगाने गाडी घेऊन परत निघून गेली. मी त्या स्त्रीला शोधू लागलो. काही वेळाने ती मला रक्ताच्या थारोळ्यात सापडली. तिच्या अंगावर काही दागदागिने आणि हातात घट्ट पकडलेली एक पिशवी होती, ज्यात काही खेळणी आणि तिच्या मुलासोबतचा एक फोटो होता. मी तिला जवळच्या दवाखान्यात नेलं, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी तिला घेतलं नाही. मग मी तिथून जवळच असणाऱ्या संजीवनी केअर सेंटर या दवाखान्यात त्यांना भरती केलं. तिथे तिच्यावर जवळजवळ 15 दिवस उपचार चालू होते. ती शुद्धीवर आल्यावर तिने दवाखान्यातून जाण्याचा निर्णय घेतला, कारण तिच्याकडे पैसे नव्हते. तिच्या अंगावर दागदागिने देऊन तिने तिथून डिस्चार्ज घेतला. मी तिची माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीच आठवत नव्हतं. तिला असंच सोडणं मला योग्य वाटलं नाही, त्यामुळे मी तिला माझी बहीण मानलं. काही दिवसांमध्येच तिचं आणि माझं एक घट्ट नातं निर्माण झालं. अपघातामुळे तिला जास्त काही आठवत नव्हतं. फक्त तिचा मुलगा एवढंच तिच्या लक्षात होतं. मानवीला त्या स्त्रीची गोष्ट ऐकताच मनीषाजींची आठवण झाली, कारण त्यांनी जे पण काही सांगितलं होतं ते अगदी त्यांच्याशी मिळतं जुळतं होतं. रमेशजी म्हणाले, आम्ही दोघे दिवसभर कष्ट करायचो आणि रात्री मिळेल ते खाऊन आराम करायचा. एकामागून एक असेच दिवस आम्ही ढकलत होतो. पण 5 महिन्यांपूर्वी आम्ही कामावर असताना तिला अचानक करंट लागला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली.
मी लगेचच लोकांच्या मदतीने तिला दवाखान्यात नेलं. पण जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती कुठेतरी निघून गेली. तिला फक्त तिचा मुलगा हवा होता. म्हणूनच मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ती कुठेच सापडली नाही. म्हणून मी तिच्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी रियांश सक्सेना यांना मी टीव्हीवर पाहिलं आणि त्यांच्यात मला तिच्या मुलाचा भास झाला. म्हणूनच मी त्यांचा पाठलाग आणि त्यांचे फोटो काढत होतो. त्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्नही करत होतो. हे सर्व सांगताना रमेशजींच्या डोळ्यात अश्रू होते आणि तितकीच वेदना देखील होती. मानवी त्यांना म्हणते, मला रियांशच्या आईविषयी जास्त माहिती नाही, पण तुम्ही जे वर्णन सांगताय त्यावरून मला कोणाची तरी आठवण येते. तुम्हाला हरकत नसेल तर इथून पुढे तुम्हाला असं रस्त्यावर आयुष्य काढायची गरज नाही. ती आश्रमाचं कार्ड काढून रमेशजींना देते आणि म्हणते, इथे जाऊन तुम्ही आनंदाने जगू शकता. तुम्हाला या लोकांमध्ये कुटुंब नक्की मिळेल आणि वात्सल्य अनाथाश्रमात तुम्हाला नात्यांची संगत लाभेल, असं देखील ती म्हणते. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं तर मानवीने मला इथला पत्ता दिला असं सांगा. एवढं बोलून ती पुन्हा कारपाशी येऊन उभी राहते. रियांश फोन कट करतो आणि म्हणतो, जान, तू आत का गेली नाहीस? त्यावर मानवी म्हणते, मी एकटी काय करणार होते आत जाऊन, म्हणूनच मी थांबले. त्यानंतर ते दोघेही आतमध्ये जातात. ते दोघेही जेवण करतात आणि व्हिलात पोहोचतात. मानवी फ्रेश होऊन खिडकीत उभी होती आणि खिडकीतून बाहेर चंद्र आणि चांदण्यांकडे पाहतच रमेशजींच्या बोलण्याचा विचार करत होती. रमेशजींचा शब्दनशब्द तिला मनीषाजींची आठवण करून देत होता. पण ती महिला कोण होती जिने हे एवढं मोठं षडयंत्र रचलं होतं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, हेच तिला समजत नव्हतं. ती तिच्या विचारांमध्ये असतानाच रियांश तिला पाठीमागून मिठी मारतो. तो म्हणतो, जान, काय विचार करतेस? त्यावर मानवी म्हणते, मी खूप दिवसांपासून आश्रमात गेली नाही. उद्या पार्टीनंतर मी आश्रमात जाऊ का? त्यावर रियांश म्हणतो, नाही. मानवी त्याच्याकडे रागाने पाहू लागते. तो म्हणतो, जान, एवढं का रागवतेस? माझं एवढंच म्हणणं आहे की उद्या आपण दोघेही आश्रमात जाऊया. मलाही कामामुळे जाणं जमलं नाही. त्यावर मानवी ठीक आहे असं म्हणते आणि रियांशला मिठी मारते. रियांश तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि तिच्या केसांना कुरवाळू लागतो. काही वेळातच ती शांत झाल्याचं जाणवताच रियांश तिला आवाज देतो, पण ती झोपली होती. त्यामुळे रियांश तिला अलगद उचलतो आणि बेडवर झोपवतो. त्यानंतर तो यशला फोन करतो आणि उद्याच्या पार्टीत एक प्रोजेक्टर आणि एक स्क्रीन देखील अरेंज करा असं सांगतो. त्यानंतर त्याला काही वेळापूर्वीचा तो फोन कॉल आठवतो. फ्लॅशबॅक. हॉटेलबाहेर आलेला फोन शमशेरचा होता. तो कियाराविषयी सर्व माहिती रियांशला सांगतो आणि ते ऐकून त्याचा राग अजूनच वाढतो, कारण त्याला जी शंका होती ती खरी ठरली होती. कियारा ही त्याचीच सावत्र बहीण होती. तो म्हणतो, मला विक्रम राठोड हे नाव पूर्णपणे बर्बाद करायचं आहे. त्यासाठी जी काही माहिती, त्याचे सगळे कारनामे आणि त्याच्या अख्ख्या खानदानातील सर्वच व्यक्ती यांच्याविषयी माहिती मला ईमेल कर. उद्याचा दिवस हा फक्त माझ्या स्वप्नाच्या यशासाठी नाही, तर ज्या माणसाने माझ्यापासून माझ्या आईला हिरावलं त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या बर्बादीचा दिवस असेल. एवढं बोलून तो शमशेरला फोनवरूनच काही आदेश देतो. ते ऐकून शमशेर येस बॉस असं म्हणत फोन कट करतो. फ्लॅशबॅक समाप्त. ते सर्व आठवून रियांश एक तिरकस स्मित करत म्हणतो, माझ्या आईच्या प्रॉपर्टीवर खूप दिवस मजा मारली. आता मीही पाहतोच उद्यापासून तुम्ही लोक कसे जगता. तो एवढं बोलून सुमितला फोन करतो आणि उद्याच्या पार्टीतील संपूर्ण सुरक्षेची व्यवस्था कर, मला कोणतीही चूक नकोय असं म्हणून फोन कट करतो. त्यानंतर तो मानवी शेजारी जाऊन तिला मिठीत घेऊन तिचं निरीक्षण करू लागतो. अचानक मानवी अस्वस्थ होऊ लागते. तिचा चेहरा पूर्णपणे घामाने भिजला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ती फक्त भीतीने चेहरा इकडून तिकडे फिरवत होती. अचानक तिची अवस्था पाहून रियांश घाबरतो. तो तिला उठवणार त्याआधीच ती मोठ्याने आग असं ओरडते आणि उठून बसते. ती खूप घाबरली होती. तिचा हात आणि चेहरा भीतीने थरथरत होता. रियांश मानवीला मिठीत घेऊन शांत करतो. तो तिचा चेहरा एका टॉवेलने कोरडा करतो आणि म्हणतो, जान, शांत हो. काय झालं? तू काही वाईट स्वप्न पाहिलंस का? मानवी थोडी शांत झाल्यावर म्हणते, आग.
मी स्वप्नात आग पाहिली. एक घर जळत होतं. त्यात एक स्त्री पुरुष अडकले होते आणि एक लहान मुलगी बाहेरून मोठमोठ्याने आई बाबा वाचवा असं म्हणून ओरडत होती. रियांशला क्षणातच समजतं की मानवीला तिच्या लहानपणीचा तो अपघात स्वप्नात दिसला, जो तिच्या आत्ताच्या आयुष्याला जबाबदार होता. तो मानवीला घट्ट मिठीत घेऊन शांत करतो. काही वेळातच मानवी पुन्हा त्याच्या मिठीतच गाढ झोपी जाते. तो तिला खाली झोपवतो, पण रियांशच्या मनात हे जे काही नवीन वादळ उठलं होतं ते आता त्याला शांत राहू देणार नव्हतं. तो पुन्हा शमशेरला फोन करतो आणि अरविंद मेहरा, त्याची पत्नी सोनिया मेहरा यांच्या मृत्यूची आणि त्या रात्री ती आग नक्की कोणी लावली, त्याचबरोबर या सगळ्यात त्याचं नाव का जोडलं गेलं याचा सखोल तपास कर. हे जो कोण आहे किंवा होता त्याविषयी सर्व माहिती मला मिळायलाच हवी, असं तो म्हणतो. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.